या आता जे शिवजयंती उत्सव पार पडलेला आहे त्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर देखील माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर, अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर यांनी जिल्हा स्तरावर बैठक घेऊन सुद्धा शिवजयंती उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना, कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं किंवा मीटिंगमध्ये सूचना दिल्या होत्या की जे नॉईज पोल्युशन ॲक्टनुसार जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सचा पर्यंतच साऊंडची मर्यादा ठेवावी किंवा कुठली पारंपरिक वाद्य यातून शिवजयंती साजरी करावी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली किंवा त्या अनुषंगानेच आम्ही इथं अकलूज पोलीस स्टेशन स्तरावर मी, आमचे पोलीस निरीक्षक PI उबाळे अकलूज, आम्ही दोघांनी मिळून इथं अकलूजमध्येही बैठका घेतल्या होत्या. एक नाही 2-3 बैठका घेतल्या होत्या शिवजयंती उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या. त्यामध्ये आम्ही त्यांना ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या समजावून सांगितल्या होत्या की बाबा नॉईज पोल्युशन ॲक्टनुसार किती डेसिबलपर्यंत तुम्हाला मर्यादा आहे, काय त्या मर्यादेच्या आतमध्ये तुम्ही तुमचा उत्सव साजरा करा. शक्यतो आम्ही त्यांना हे आवाहन केलं होतं की तुम्ही व्याख्यानं ठेवा, कुठले पारंपरिक वाद्याचा वापर करा आणि एक चांगल्या पद्धतीने मिरवणूक साजरी करा. परंतु ज्या दिवशी मिरवणुका निघाल्या त्या दिवशी काही मंडळांनी आमच्या आव्हानाला दाद दिली, त्यांनी ते त्याप्रमाणे तसा उत्सव साजरा केला. त्यांचं मी आपल्या माध्यमातून पण मनापासून अभिनंदन करतो, ज्यांनी त्या नॉर्म्समध्ये उत्सव साजरा केला. परंतु आम्ही त्या दिवशी नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत्या, काही सुमोटो आम्ही रिडिंग घेतले, नॉईजचे व्हिडिओ शूटिंग करून घेतली आणि त्यामध्ये आम्हाला टोटल 11 शिवजयंती मंडळ असे निष्पन्न झाले की ज्याचा आवाजाची मर्यादा ही कायदेशीर मर्यादेपेक्षा जास्त आहे. तर आम्ही अशा मंडळांवरती 11 मंडळांवरती मंडळाचे अध्यक्ष असतील, सदस्य असतील, ती मिरवणूक आयोजित आम्ही फिर्यादीमध्ये जरी एक नाव टाकलं असेल सध्या तरी ती पूर्ण मिरवणूक आयोजित करणारी इतर आम्ही आरोपी निष्पन्न करणार अशा लोकांच्या विरुद्ध, DJ मालकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत. टोटल 11 गुन्हे दाखल केले, त्यापैकी आम्ही आतापर्यंत 7 DJ जप्त केलेले आहेत. जप्त DJ आम्ही ते मॉडिफिकेशन संदर्भात RTO कडे त्याबाबत पत्रव्यवहार करतोय तपासाचा भाग म्हणून की याने परमिशन घेऊन केलेलं मॉडिफिकेशन आहे वाहनामध्ये का बेकायदेशीर केलेलं आहे. त्याप्रमाणे RTO विभाग त्यांच्याशी जर बेकायदेशीर असेल तर त्याप्रमाणे त्यांना आर्थिक दंड आकारेल. तसेच नॉईज पोल्युशन ॲक्टमध्ये सुद्धा आर्थिक दंड प्लस कारावासी शिक्षा असे दोन्ही त्यामध्ये तरतुदी आहेत. तर त्याप्रमाणे आम्ही तपासामध्ये व्यवस्थित तपास करून पुढे कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी हे सांगायचे की पोलीस प्रशासन हे कायदा अंमलबजावणी करणारी ब्रांच आहे, पण अशी वेळ येऊ नये म्हणून आम्ही ॲडव्हान्समध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, कायद्याचा भंग होऊ नये या अनुषंगाने आम्ही अगोदरच मंडळांना बोलवून मीटिंगमध्ये सूचना देत असतो, आवाहन करत असतो. इव्हन आम्ही त्यांना नोटीसही लेखी दिल्या होत्या की या नियमानुसार तुम्ही करा म्हणून, पण तरी देखील काही मंडळांनी त्यामध्ये त्याचा भंग केलेला आहे. त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई केलेली आहे. आतापर्यंत जेवढ्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्याच्या व्यतिरिक्त तपासामध्ये जे कोणी त्यामध्ये सहभागी अजून निष्पन्न होते अशा आरोपींची संख्या आम्ही वाढवणार आहे. आणि इथून पुढे देखील जर कोणी नॉईज पोल्युशन ॲक्टचा भंग करत असेल तर त्यावर माळशिरस तालुक्यामध्ये 100% कायदेशीर कारवाई करण्यात येणार. आणि नागरिकांनाही यामार्फत आव्हान आहे की असे जर काही तुम्हाला निदर्शनास येत असेल तर पोलीस डिपार्टमेंटला 112ला कॉल देऊन तुम्ही तात्काळ माहिती द्यावी. तर या वर्षीचा हा पहिलाच उत्सव होता. आणखी वर्षभर अनेक उत्सव आहेत, आंबेडकर जयंती, गणेश जयंती, इतर. तर ही कारवाई वर्षभर चालू राहणार का? आम्ही आता जे हे केलेलं आहे, आम्ही पहिल्यांदा मंडळांना बोलवलं, त्यांना समजावून सांगितलं, कायदा काय आहे ते सांगितलं, त्यांना लेखी नोटिसा दिल्या आणि त्यात बऱ्याच मंडळांनी पोलीस प्रशासनाला म्हणणं ऐकून त्याप्रमाणे कारवाई केली. पारंपरिक वाद्याचं हे केलेलं आहे वापर करून किंवा नॉईज मर्यादा पाळलेली आहे.
तशाच प्रकारे आम्ही इथून पुढे जेवढे सण उत्सव जयंत्या येणार आहेत त्यावेळेस आम्ही आयोजकांना बोलवून सूचना देणार, नोटीस देणार आणि जे ऐकतील, जे कोणी कायद्याचा भंग करतील त्यांच्यावर आम्ही 100% गुन्हे दाखल करून कारवाई करणार. माळशिरस तालुक्यात फक्त अकलूजमध्येच गुन्हे दाखल झालेत की तालुक्यात कुठेही? नाही, माळशिरस तालुक्यामध्ये सध्या तरी अकलूज पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. अकलूजमध्ये मिरवणूक चालू असताना पोलीस तिथे उपस्थित होते, मग त्यांची भूमिका काय होती त्या? पोलिसांची भूमिका हीच होती की आम्ही त्यावेळेस ते रिडिंग घेत होतो. कुठं तिथं मिरवणूक म्हणजे मॉब आहे, तिथं कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे, ट्रॅफिकचे कामं ह्या संदर्भाने पोलीस प्रशासन कुठल्याही मिरवणुकीमध्ये मिरवणूक मंडळासोबत असतं बंदोबस्तासाठी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून. आणि त्यात जर संशय निर्माण झाला की बाबा ही नॉईज मर्यादेपेक्षा जास्त आहे तर त्यावेळेस पोलीस प्रशासन रिडिंग घेत असतं आणि रिडिंग घेऊन त्यामध्ये कायदेशीर कारवाई करत असतो. तर मग त्यावेळेस पोलीस प्रशासन त्याच भूमिकेत होतं, कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि त्याचबरोबर जे ज्या ठिकाणी वाटतंय की इथं आवाजाची मर्यादा ओलांडली जाते तिथं रिडिंग घेतो. पोलीस कर्तव्य बजावत असताना PI साहेबांची बदली झाली अशी चर्चा आहे अकलूजमध्ये, पण त्या अनुषंगाने काय सांगता? नाही, बदली झालेली नाही त्यांची. सर, सध्या लग्न सराई सुरू आहे. माळशिरस तालुक्यात बऱ्याच ठिकाणी असं निदर्शनात येत आहे की लग्न कार्यात मोठ्या प्रमाणात डीजेचा वापर केला जातो. लग्न कार्यात जरी डीजेचा वापर केला जात असेल तरी आपण त्या ठिकाणी कारवाई करावी. सर, लेझर लाईट त्याला पण बंद आहे ना? लेझर लाईटला पण बंद आहे. तर तशी वापरली गेली आता याच्यात. नाही, ते आम्ही तपासाचा भाग आहे, ते जप्त केलेले ते इक्विपमेंट ते खरंच लेझर लाईट असेल. कधी कधी लेझर लाईट आणि साधी लाईट हे आपल्याला टेक्निकल मुद्दा आहे, आम्ही त्याप्रमाणे तपास करतो. आणि रात्री 10 नंतर फटाके उडवायला बंदी आहे. तर बऱ्याचदा रात्री 11-12 वाजता फटाके उडवले जातात, काही ठिकाणी वाढदिवस असतात. नाही, आपण त्यावेळेस काही ठिकाणी तसे निदर्शनास प्रकार आल्यानंतर आपण महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कारवाई केलेली. ज्यावेळेस आपल्याला आमच्या नाईट पेट्रोलिंग व्हेकलच्या वगैरे किंवा कोणाची तक्रार आल्यानंतर 112ला आपण कारवाई करत असतो त्यामध्ये वेळोवेळी. ही कारवाई सर तुम्ही सुमोटो केली असं सांगितलं, मग या पुढच्या कारवाई बी तशा होतील का तक्रार करावं लागेल? नाही, आम्ही सुमोटो पण करणारच. म्हणजे असं अपेक्षित नाही की लोकांनी तक्रार, आता हे जे गुन्हे दाखल झाले यात काय लोकांनी तक्रार केली असं म्हणता नाही येणार. पोलीस प्रशासनाला कायद्याचा भंग होताना दिसला त्याप्रमाणे ऍक्शन घेतलेली. पोलिसांनी परवानगी नाकारली होती, पारंपरिक वाद्य वाजवा म्हणून सांगितलं होतं, तरी पण त्या डीजे वाजली होती. मग पोलिसांना जाग राहिलं नाही का अकलूजमध्ये, हा प्रश्न उपस्थित होतो. नाही, असं आपण म्हणू शकत नाही धाक राहिला किंवा नाही राहिला. मेन प्रश्न काय आहे, त्यांना आपण सूचना दिल्या, कायद्याचं नॉलेज दिलं, त्यात त्यांच्या ते लक्षात त्यांना कदाचित त्यांचा काय व्ह्यू होता ते सांगू शकत नाही, परंतु त्यांनी त्याचा भंग केला आणि आम्ही जी काय कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडली. त्याच्यावर तुम्ही धाक राहिला नाही राहिला असं काही ओपिनियन आपण बनवू शकत नाही. पण आता अशी चर्चा होईल ना, शिवजयंतीलाच का? नाही, शिवजयंतीलाच का अशी चर्चा व्हायचं कारण नाही. कारण इथून पुढे आता कारवाई केली आणि इथून पुढे असं काही उल्लंघन झालं तर 100% कारवाई होईल. त्यामुळे अशा चर्चेला वाव मिळणार नाही.